हाय हॅलो नमस्कार, मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर काल होता संडे, तर लास्ट संडे होता आणि मग काही घरातलं सामान संपलं होतं, तर ते काल डीमार्टमधून घेऊन आलेत। चला तर मग बघूयात काय काय घेऊन आलेले आहेत। आणि मी गेले नव्हते कारण मला पण काम होतं आणि काल संडे होता, त्यामुळे थोडंसं लेट उठलं होतं, तर स्वयंपाक वगैरे सगळं बनवायचं होतं, त्यामुळे मग मी काय गेले नव्हते। घरात कामं पण भरपूर होती आणि व्हिडिओ वगैरे एडिटिंग करायचं त्यामुळे मग मी काय नको म्हटलं, तर तेच मग गेले होते आणि आणलं त्यांनी सामान सगळं। तर चला मग बघूयात काय काय आणलेलं आहे आणि चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे आणलं होतं देवाचं सामान वगैरे काय संपलं होतं, धूप अगरबत्ती संपलेलं होतं, तर तेच आणलेलं आहे। त्याच्यानंतर जो किचनवर मी बॉक्स ठेवलेला आहे तर तो इन्स्टंट व्हेज बिर्याणीचा आहे। तर पहिल्यांदाच आणली आहे, म्हटलं बघू कशी होते काय माहीत नाही, तर हे घेऊन आलेत। तर आता म्हटलं बनवायचा, तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेनच। आणि हे अशी 2 ताटं आणि गोल आकाराची अशी कप्प्याचीच ताटं आणलेली होती। आणि रोज जे आम्ही ताटं घेतो तर त्याला म्हणजे खाली असं पातळ सब्जी वगैरे असली की त्याला मग खाली वटकन लावायला गेलं लागतं, त्यासाठी यांनी असे कप्प्याचे ताटं आणलेत। तर 99 रुपयाला ते जे लहान साईजचं होतं तर ते 99 रुपयाचं एक आहे। त्याच्यानंतर म्हणजे अगोदर जे दाखवलं तर ते शेंगदाणे आणले होते, 1.5 किलोच्या आसपास होते जवळजवळ, कारण घरात पण शिल्लक होते अगोदर, त्यासाठी मग तेवढे आणले। आणि त्या मोठ्या पिशवीमध्ये तांदूळ होते, तर ते म्हणलं आता ज्यावेळेस डब्यामध्ये भरून ठेवायचे त्यावेळेस म्हणलं काढायचं पिशवीमधून, तोपर्यंत तसंच ठेवले। आणि त्याच्यानंतर उडदाची डाळ आणि हे काय खायचं सामान आहे, तर चिप्स वगैरे काहीतरी आणलेलं आहे। आणि त्यानंतर ह्या भांड्याच्या साबणा आहेत, तर एक साबण 4-5 दिवसात लगेच संपते, तर त्यासाठी थोड्याशा जास्त आणलेत। आणि घरात पण 2-3 शिल्लक आहेत, तर ह्या किती आहेत अजून बघितल्या नाहीत, तर अजून खालच्या साईडला असतील। आणि हे विम जेलसुद्धा आणले, तर हे पण काही म्हणजे जास्त यूज नाही करत, तर आज आणलेलं आहे, तर बघू। त्यानंतर हे टाटाचं नमक आणि त्यानंतर हे तेलाचे लिफाफे। तर आणि कसं गावाला असलं की आपण किराणा मालाच्या दुकानातून सगळं साहित्य आणतो आणि त्यासाठी सेपरेट चिठ्ठी काढा, लिहा, काय नाही ते सगळं आठवून मग लिहून आणायला लागतं, त्यापेक्षा मग इथं गेलं की समोर जे दिसेल ते मग आपण आणू शकतो, तर ते एक बरं आहे। आणि त्याच्यानंतर हे अद्रक लसूण पेस्ट, तर अगोदरची पण आहे शिल्लक होती, तर त्यांना माहीत नव्हतं, तर त्यांनी अजून आणली डबल एक्स्ट्रा। तर हा आहे गरम मसाला, आणि गरम मसाला जास्त मी भाजीला नाही वापरत, मसाले भातालाच जास्त लागतो, कारण मसाले भातामध्ये गरम मसाला वगैरे टाकून केलं की तिखट पण होतं आणि छान लागतो। आणि त्यानंतर ही मटकी वाळलेली, तर सुकी भाजी वगैरे बनवायसाठी डब्याला बनवते, मग कधीतरी वाटाणे वगैरे घातले की छान लागते। आणि हे सांज्याचं 1/2 किलोचं पॅकेट आहे, तर म्हणजे आपण ह्याला लापशी म्हणतो आणि इकडं दलिया म्हणते त्याला, तर ते एक 1/2 किलोचं पॅकेट आणले। आणि त्यानंतर हे आहे कोलगेट, तर यामध्ये 2 ट्यूबा आहेत आणि घरात एक शिल्लक आहे, तर त्यासाठी फक्त 2च आणल्या। तर त्याच्यानंतर आहे शाबू 1/2 किलोचं पॅकेट, तर शनिवारी उपासाला लागतं त्यासाठी आणलं आहे। आणि ही आहे हळद, तर हळदीचं पण एक पॅकेट शिल्लक आहे घरात, तर एकच आणलं आहे। त्याच्यानंतर श्रीला इथं काहीतरी पाहिजे होतं, वर ठेवलेलं कुरकुरं पाहिजे होतं त्याला ठेवलेलं। त्यानंतर ह्या साबणा आहेत, तर त्याच्यानंतर हे तेलाचे लिफाफे मी अगोदर पण काढून ठेवलेत, तर 5 किलो आम्ही असं तेलाचं लिफाफच आणतो। आणि घरात 2 तेलाची कॅनं शिल्लक आहेत मोकळी, मग त्यासाठी मग आता दुसरं आणून पण तसंच मग उगाच ठेवण्यापेक्षा मग त्यामध्येच आणून लिफाफा असं आणून ओततो त्यामध्ये, तर त्यासाठी मग तसं तेलाचे लिफाफे आणलेत। तर ही आहे साखर, तर साखर किती 3 किलोच्या आसपास असेल मला वाटते, तर साखर आणली। घरात पण अगोदर होती किलोभर साखर, मग जास्त काही चहा वगैरे बनवत नाही, हे पण काही चहा पित नाहीत, म्हणून मग एवढी आणली। तर बघू आता पलीकडच्या पिशवीमध्ये काय आहे, तर हा पेनचा बॉक्स, तर यांनी दुकानामध्ये नेण्यासाठी आणला आहे। त्यानंतर हे खायचं काय कुरकुरे, त्याच्यानंतर हे आहेत पोहे, तर पोहे 1 किलो आणलेत, कारण जास्त काही नाश्ता बनवत नाही मी सकाळी, त्याच्यामुळं पोहे थोडेच आणलेत 1 किलोभर। त्याच्यानंतर हा आहे लाईफबॉय साबण, म्हणजे पहिल्यांदाच आणला आहे, जरा वेगळा वाटला म्हणून त्यासाठी हा आणला आहे। तर ह्यामध्ये 7 पीस आहेत आणि घरात पण दुसऱ्या प्रकारचे 2 साबण आहेत, 2-3 प्रकारचे साबण आहेत, कारण आम्ही सगळेजण वेगवेगळे साबण यूज करतो, तर त्याच्यासाठी मग घरात लक्स पण आहे, डेटॉल आहे आणि तो दुसरा काय म्हणते त्याला जो त्याच्यावर लिहिलेलं असतं, तर तो पण आहे। आणि हा आता असा हा वेगळा आणला आहे, तर बघू अजून काय काय आहे।
आणि तसंही मग आम्ही महिन्यातून काही जात नाही, 15-20 दिवसातून जातोच. काहीतरी संपलेलं असलं का मग आणायचं बाहेर गेलं की तेवढंच. त्याच्यानंतर उडदाचे पापड आणि हे आणलं आहे कम्फर्ट. तर घरात अजून अर्धी बॉटल होती शिल्लक, मग एकच आणली आहे. तर कपडे धुतले की मग मी वापरते, रोज यूज करते, त्यासाठी आणले. आणि वास त्याचासुद्धा छान येतो कपडे धुतले की, मग त्यासाठी ते मग मी वापरते. त्याच्यानंतर ही आहे मूग डाळ. तर घरात अजून अर्धा किलोच्या वर होती, पण तरी पण आणली कारण वरण वगैरे बनवायसाठी लागते. त्यानंतर हे आहेत साबणाचे स्टँड, काय म्हणतो आपण बॉक्स ते, तर ते आणले 2. आणि त्याच्यानंतर हे खोबरं. तर खोबरं आम्ही प्रत्येक वेळेस असं बाहेरून दुकानातून आणतो, स्वस्त पडतं जरा, पण ह्यावेळेस यांनी डीमार्टमधूनच आणले. आणि ह्याच्यावरती प्राईस आहे 40 रुपये पर पीस आहे. तर मला अगोदर वाटलं की 40ला एवढे 4 पीस, म्हणून म्हणलं एवढं कसं काय स्वस्त झालं. तर नंतर बघितलं तर 40 पर पीस लिहिले. तर तेच मी त्याच्यावरती बघत होते लिहिलेलं नी, तर त्याचे 2 पॅकेट आणलेत. तर असं एवढं सामान आणलेलं आहे आज. तर चला आता हे सगळं लावून घ्यायचं आहे. आणि आता सगळा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे. आता स्वयंपाकामध्ये फक्त मसाले भातच बनवणार आहे, कारण दुपारी 4 वाजता आल्यानंतर, 4:30ला आल्यानंतर यांनी जेवण वगैरे केलं होतं. तर मग म्हणलं आता फक्त मसाले भातच बनवायचा. आणि शेवाळ्याची खीर पण बनवायची होती. आणि हे नॅपकिन, छोटी बकेट, मोठी बकेट, तर हे सगळं यांनी दुकानामध्ये घेऊन जायसाठी आणले. तर चला आता हे पटकन सगळं सामान ठेवून घेते आणि नंतर मग स्वयंपाक बनवते. तर चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू.